क्वेश्चन नंबर 9, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. त्यामध्ये फर्स्ट, इक्वल हीट इज गिवन टू टू ऑब्जेक्ट्स ए अँड बी ऑफ मास 1 ग्राम. टेम्परेचर ऑफ ए increases by 3 degree Celsius and B by 5 degree Celsius. Which object has more specific heat and by what factor? सिंपल क्वेश्चन आहे. दोन ऑब्जेक्ट सांगितले आहे 9A. दोन ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे ए, एक ऑब्जेक्ट आहे बी. या दोघांना इक्वल हीट दिलेली आहे. ठीक आहे, इक्वल हीट दिली गेली. त्यानंतर दोघांचा माससुद्धा सारखंच आहे. एचं मास आहे 1 ग्रॅम आणि बीचं सुद्धा मास आहे 1 ग्रॅम. दोघांची हीट प्रोव्हाइड केलेली हीटसुद्धा इक्वल आहे. यामध्ये होत काय आहे, टेम्परेचर ऑफ ए इन्क्रीजेस बाय 3 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एचं टेम्परेचर 3 डिग्रीने वाढत आहे. सो फॉर ए चेंज इन टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे किंवा चेंज होतं आहे. म्हणजेच काय, चेंज इन टेम्परेचर दिस व्हॅल्यू 3 डिग्री सेल्सिअस. आणि यासाठी चेंज इन टेम्परेचर दिलेलं आहे. टेम्परेचर ऑफ ए इन्क्रीजेस बाय 3 डिग्री सेल्सिअस अँड फॉर बी बाय 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बीचं टेम्परेचर कितीने चेंज होतं आहे, 5 डिग्री सेल्सिअसने. सो आपल्याला विचारलेलं आहे विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट. ए आणि बी यामधल्या कोणत्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट जास्त आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. क्यू इक्वल आहे, मास दिलेला आहे, दिस इज व्हॅल्यू ऑफ एम. क्यू आहे, एम आहे, डेल्टा टी आहे. स्पेसिफिक हीट विचारलेलं आहे. टेम्परेचर चेंज होते, म्हणजे ही जी हीट इथे प्रोव्हाइड होणार आहे, या हीटमुळे टेम्परेचर चेंज होतं. म्हणजे इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे, सिम्पल क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी. टेम्परेचर इन्क्रीज होतं, फेज चेंज होत नाही, टेम्परेचर चेंज होतं आहे. त्यामुळे आपण इथे फॉर्म्युला यूज करणार हीट इज इक्वल टू एम सी इंटू डेल्टा टी. यामध्ये हीट रिलीज और हीट ॲब्झॉर्ब दॅट इज इक्वल टू मास ऑफ ऑब्जेक्ट, सी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ स्पेसिफिक हीट आणि डेल्टा टीमध्ये चेंज इन टेम्परेचर. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार. आपल्याला सांगायचं आहे की स्पेसिफिक हीट कोणाची जास्त आहे, सी ए व्हॅल्यू जास्त असणार आहे का सी बी व्हॅल्यू जास्त असणार आहे आपल्याला इथे सांगायचं आहे. सो सोल्युशन, क्वेश्चन समजलं काय, दोन ऑब्जेक्ट आहे, दोघांचा मास सारखा आहे, दोघांना दिलेली हीट सारखी, यामध्ये होणारा टेम्परेचर चेंज सांगितलं आहे, यामध्ये होणारा टेम्परेचर चेंज सांगितलं आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की या दोघांच्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये काय रिलेशन असणार आहे, म्हणजे दोघांच्या सीच्या व्हॅल्यूमध्ये काय रिलेशन असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सो सिन्स क्यू इज इक्वल टू एम सी इंटू डेल्टा टी, क्यू ए फॉर ऑब्जेक्ट ए, क्यू ए इज इक्वल टू ऑब्जेक्ट एसाठी मास दिलेला आहे 1 ग्रॅम. सो 1 इंटू सी ए, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सी ए, अँड चेंज इन टेम्परेचर आहे 3 डिग्री सेल्सिअस. सो क्यू ए इज इक्वल टू 3 सी ए. ऑल्सो सेकंड ऑब्जेक्ट क्यू बी इज इक्वल टू मास आहे 1 ग्रॅम, याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सी बी आपण कन्सिडर केली, चेंज इन टेम्परेचर आहे 5. सो क्यू बी इज इक्वल टू 5 सी बी. ओके, इथे आपण मेन्शन करूया लेट स्पेसिफिक हीट ऑफ ए बी सी ए, लेट स्पेसिफिक हीट ऑफ बी सी बी. ठीक आहे. ऑल्सो हीट, ठीक आहे, हीट तर सारखीच आहे त्यामुळे ती मेन्शन करण्याची गरज नाही आहे. सिन्स हीट प्रोव्हाइडेड इज इक्वल, म्हणजेच काय, क्यू ए इज इक्वल टू क्यू बी, राईट. दोघांना प्रोव्हाइड केलेली हीट सारखीच आहे, क्यू ए इक्वल टू क्यू बी, अँड देअरफॉर फ्रॉम 1 and 2 क्यू ए इक्वल टू क्यू बी म्हणजे 3 सी ए इज इक्वल टू 5 सी बी. आपल्याला स्पेसिफिक हीटचं कंपॅरिझन करायचं आहे. सो सी ए अपॉन सी बी इज इक्वल टू 5/3. ठीक आहे, सी अपॉन सी बी इज इक्वल टू 5/3. यामध्ये मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाची जास्त असणार आहे, 3 सी ए इज इक्वल टू 5 सी बी, और सी ए अपॉन सी बी इज इक्वल टू 5/3. किंवा आपण याला असं लिहू शकतो सी ए इज इक्वल टू 5/3 टाइम्स ऑफ सी बी. म्हणजे ऑब्वियस आहे सी ए इज ग्रेटर दॅन सी बी. बरोबर, सी एच्या समोर 5 आहे, सी बीच्या समोर 3 आहे, सी ए ग्रेटर दॅन सी बी किंवा सी ए इज इक्वल टू 5/3 टाइम्स सी बी. ही व्हॅल्यू नेहमी 1पेक्षा मोठी असणार आहे. सो सम नंबर मल्टिप्लाइड बाय सी बी, म्हणजेच काय, सी ए ग्रेटर आहे सी बीपेक्षा. सी ए ग्रेटर आहे सी बीपेक्षा म्हणजेच काय, आपल्याला विचारलं होतं, क्वेश्चन होता विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट. देअरफॉर ऑब्जेक्ट ए हॅज मोर स्पेसिफिक हीट आणि बाय वॉट फॅक्टर. अँड फॅक्टर इज, किती फॅक्टर आहे, बाय वॉट फॅक्टर म्हणजे किती, हा जो नंबर असणार आहे हा नंबर आपल्याला मेन्शन करावा लागणार आहे. अँड फॅक्टर इज 5/3 बिकॉज सी ए इज इक्वल टू 5/3 टाइम्स सी बी. समजला क्वेश्चन कसा सॉल्व केला. किंवा तुम्ही इथे असंही करू शकता, क्यू इज इक्वल टू एम सी इंटू डेल्टा टी, राईट. हीट तर दोन्ही ठिकाणी सारखीच आहे, म्हणजेच काय,
फर्स्ट ऑब्जेक्टचा मास दॅट इज स्पेसिफिक हीट कपॅसिटी इंटू चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू सेकंड ऑब्जेक्टचं मास सेकंड ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कपॅसिटी इंटू चेंज इन टेम्परेचर. यामध्ये मासेस तर सारखे आहे 1 ग्रॅम कॅन्सल होणार आहे. सो आपल्याला पाहिजे CA/CB ही व्हॅल्यू पाहिजे. चेंज इन टेम्परेचर फॉर बी, चेंज इन टेम्परेचर फॉर बी इज 5. सो ही व्हॅल्यू 5, ही व्हॅल्यू इकडे शिफ्ट करणार आपण. चेंज इन टेम्परेचर फॉर ए 3. सो CA/CB इज इक्वल टू 5/3. असं या मेथडने सॉल्व करा किंवा मेथड तर एकच आहे, फक्त आपलं रिअरेंज आपण कसं करतोय त्यानुसार 2 मेथड इथे आहेत. ओके, आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड बी. लिक्विड अमोनिया इज यूज्ड इन अन आईस फॅक्टरी फॉर मेकिंग आईस फ्रॉम वॉटर. आईस फॅक्टरीमध्ये आईसपासून वॉटरपासून आईस बनवण्यासाठी लिक्विड अमोनियाचा यूज केला जातो. इफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सियस इज टू बी कन्वर्टेड इंटू 2 kg ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेल्सियस, हाउ मेनी ग्राम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड? द लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ अमोनिया इज 341 कॅलरी पर ग्रॅम. ओके, काय काय दिले आपण लिहून घेऊया. अमोनिया इज यूज इन आईस फॅक्टरी फॉर मेकिंग आईस फ्रॉम वॉटर, म्हणजे वॉटरपासून काय बनत आहे? आईस. ठीक आहे. इफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सियस, याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सियस, इज टू बी कन्वर्टेड इंटू 2 kg आईस ॲट 0 डिग्री सेल्सियस, याचं टेम्परेचर असणार 0 डिग्री सेल्सियस. आणि आईस पाहिजे 2 kg, म्हणजेच वॉटरसुद्धा किती असणार आहे? 2 kg, राईट. 2 kg वॉटर असणार आहे. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. तर या प्रोसेसमध्ये जो अमोनिया यूज केला जात आहे त्याच्या जो अमोनिया आपण यूज करतो आहे त्याचं आपल्याला मास फाइंड करायचं आहे थोडक्यात, किंवा आपण बोल अमाऊंट ऑफ अमोनिया इव्हॅपोरेटेड. त्यानंतर अजून आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ अमोनिया इज इक्वल टू 341 कॅलरी पर ग्रॅम. त्यानंतर फॉर वॉटरसाठी स्पेसिफिक हीट कपॅसिटी 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सियस. अजून आपल्याला लागेल लेटेंट हीट ऑफ फ्युजन फॉर वॉटर, सो दॅट इज 80 कॅलरी पर ग्रॅम. प्रोसेस नीट समजून घ्या. यामध्ये होत काय आहे की वॉटरचं कन्वर्जन, वॉटरपासून आपण आईस बनवतो, बरोबर. आईसचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सियस, वॉटरचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सियस. त्यामुळे या प्रोसेसमध्ये हीट रिलीज होणार आहे, बरोबर. टेम्परेचर कमी करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये असणार हीट काढून घ्यायची आहे. हीट काढून घ्यायची म्हणजेच काय? हीट रिलीज होत आहे. इथे आपण त्यासाठी अमोनियाचा यूज करत आहोत. तर अमोनिया काय करणार? ही हीट ॲब्झॉर्ब करणार अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हीट रिलीज इज इक्वल टू हीट ॲब्झॉर्ब ऑर हीट गेन. त्यामुळे अमोनिया इथे हीट गेन करणार आहे. तर आपल्याला विचारलं आहे की असं किती अमाऊंट ऑफ अमोनिया इथे इव्हॅपोरेट आपल्याला करावं लागणार आहे, म्हणजे आपल्याला मास फाइंड करायचा आहे. यामध्ये ज्यावेळेस वॉटर टू आईस हे कन्वर्जन होत आहे, ठीक आहे. वॉटरचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सियस. हे वॉटरपासून आपल्याला बनवायचं आहे आईस ॲट 0 डिग्री सेल्सियस. म्हणजे 20 डिग्री सेल्सियसपासून डायरेक्ट 0 डिग्री सेल्सियसचा आईस बनणार आहे का? नाही. सगळ्यात आधी काय होणार आहे? वॉटर 20 डिग्री सेल्सियसला आहे, याचं कन्वर्जन सगळ्यात आधी होणार आहे वॉटरमध्ये विच इज ॲट 0 डिग्री सेल्सियस. टेम्परेचर इथे कमी होणार आहे, टेम्परेचर चेंज होणार आहे, बरोबर. डायरेक्ट 20 डिग्री सेल्सियसच्या वॉटरपासून डायरेक्ट आईस बनणार नाही. सगळ्यात आधी काय होणार आहे? याचं वॉटरचं टेम्परेचर कमी होईल अँड वॉटर विल रीच टिल टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस. इथे टेम्परेचर चेंज होणार आहे आणि त्यानंतर 0 डिग्री सेल्सियसला असणाऱ्या वॉटरचं कन्वर्जन होणार आहे आईसमध्ये विच इज ॲट 0 डिग्री सेल्सियस. समजलं. डायरेक्ट इथून इथे हे कन्वर्जन होणार नाही. आधी पाण्याचं टेम्परेचर कमी होईल, तर टेम्परेचर जर 0 डिग्री सेल्सियस, एकदा का हे 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर झालं, पुढे जर आपण हीट काढून घेतली त्यानंतर या वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होणार आहे ॲट 0 डिग्री सेल्सियस. मग आता इथे या दोन्ही ठिकाणी आपण काय करतो? थंडच करत आहोत, बरोबर. हीट आपण काढून घेतो 20 डिग्रीचं 0 डिग्री, 0चं वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये करतो, म्हणजे आपण इथे काय करतो? टेम्परेचर काढून घेत आहोत. या ठिकाणी हीट काय होणार आहे? रिलीज होणार आहे. सपोज ह्या स्टेजला रिलीज झालेली हीट आहे Q1, या स्टेजला रिलीज झालेली आहे हीट आहे Q2. समजलं. हीट रिलीज का बोलते? कारण टेम्परेचर आपण काढून घेतो, ह्या केसमध्ये हीट रिलीज होणार आहे. इथे रिलीज झालेली हीट आहे Q1, ह्या स्टेजला रिलीज झालेली हीट आहे Q2. अशा 2 स्टेजेस आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहे. या ठिकाणी हीट रिलीज झाली, या ठिकाणी हीट रिलीज झालेली. ही हीट आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो? हीटचे आपल्याकडे 2 फॉर्म्युला आहे, एक हा आणि एक हा. यामध्ये इथे काय होतं आहे? वॉटर टू वॉटर टेम्परेचर चेंज. इथे होत आहे टेम्परेचरचा चेंज. जेव्हा केव्हा टेम्परेचर चेंज असतो त्यावेळेस आपण फॉर्म्युला यूज करतो Q इज इक्वल टू MC डेल्टा टी. ऑब्वियस आहे डेल्टा टी म्हणजे चेंज ऑफ टेम्परेचर. ज्यावेळेस इथे होत काय? वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होत आहे, टेम्परेचर चेंज होत नाही, इथे फेज चेंज होत आहे. लिक्विड टू सॉलिड आहे, फेज चेंज होत आहे. फेज जेव्हा केव्हा चेंज होतो त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो Q इज इक्वल टू MI.
Q2 इज इक्वल टू ML. मग आता इथे L कोणता यूज आपण करणार ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. या ठिकाणी वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होत आहे, लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होत आहे. लिक्विड सॉलिड जेव्हा असेल तेव्हा आपण वापरतो लेटंट हीट ऑफ फ्युजन और स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. त्यामुळे इथे आपल्याला स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन यूज करावं लागणार आहे फॉर वॉटर. ती व्हॅल्यूसुद्धा स्टँडर्ड असते. ही व्हॅल्यू असते 80 कॅलरी पर ग्रॅम. ठीक आहे. तर ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. यांची ज्यावेळेस आपण ॲडिशन करू त्यावेळेस या टोटल प्रोसेसमध्ये रिलीज झालेली हीट आपल्याला मिळेल. ही रिलीज झालेली हीट अमोनिया ॲब्झॉर्ब करेल. सो त्या केसमध्ये काय होणार आहे आपल्याला Q इज इक्वल टू ML हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. बरोबर. Q इज इक्वल टू ML हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. यामध्ये आपल्याला लेटंट हीट ऑफ अमोनियाची आपल्याला दिलेली आहे ना. दिस इज लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन 341 कॅलरी पर ग्रॅम. ती व्हॅल्यू आपल्याला इथे यूज करावी लागेल. यामध्ये इथे रिलीज झालेली हीट म्हणजे ही हीट यांनी गेन केलेली हीट अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ही व्हॅल्यू आपल्याला इथून मिळेल. ही व्हॅल्यू माहिती आहे. सो त्यावरून आपण मास फाइंड करणार आहोत. या टाईपचा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये केलेला ज्यावेळेस आपण आईसवरती स्टीम रिलीज केली. सो सिमिलर टू दॅट हा क्वेश्चन आहे. क्लिअर आहे. सो आता बघूया आपण कॅल्क्युलेशन. लेट हीट रिलीज्ड be Q1 while water at 20 degrees Celsius is converted into water at 0 degrees Celsius, and heat release be Q2 while water at 0 degrees Celsius is converted into ice at 0 degree Celsius. ठीक है. Therefore Q1 is equal to MC into delta T. सो वॉटर इथे आपण वॉटरचा विचार करतोय. मास किती असणार आहे. इथे आपल्याला मास सांगितलं होतं आईस 2 kgचा बनवायचा म्हणजे वॉटरसुद्धा 2 kgचं कन्सिडर करावं लागणार आहे. पण बाकीचे जर तुम्ही बघितले सगळ्या ठिकाणी ग्रॅम आहे. त्यामुळे हे जे मास आहे मास M इज इक्वल टू 2 kg याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ग्रॅममध्ये. केजीचं ग्रॅममध्ये कन्वर्जन करतो तर आपल्याला माहिती आहे आपण 1000ने मल्टिप्लाय करतो. सो त्यामुळे इथे मास किती असणार आहे 2000 ग्रॅम. मास आपण घेणार 2000 ग्रॅम. त्यानंतर वॉटरसाठी ही व्हॅल्यू असते स्पेसिफिक हीट कपॅसिटी और सीची व्हॅल्यू असते 1. चेंज इन टेम्परेचर किती असणार आहे. वॉटरचं टेम्परेचर 20 to 0 झालेलं आहे म्हणजे चेंज इन टेम्परेचर किती आहे 20 - 0. सो दॅट इज इक्वल टू 2000 मल्टिप्लाइड बाय 20. सो दॅट इज इक्वल टू 40,000. Q1 आहे हीट आहे. युनिट काय असणार आहे कॅलरी. ठीक आहे. नाव नेक्स्ट Q2 ऑल्सो. Q2 इज इक्वल टू या ठिकाणी असणार आहे M इंटू L लेटंट हीट ऑफ फ्युजन. मास किती आहे. मास तर सेमच आहे 2000. लेटंट हीट ऑफ फ्युजन 80 राईट. कॅलरी Q2 and therefore total heat released किती असणार आहे Q1 प्लस Q2 या दोघांची ॲडिशन. सो 40,000 प्लस 1,60,000 सम किती असणार आहे 2 लाख. युनिट असणार आहे कॅलरी. ही झाली टोटल हीट रिलीज. नाव सिन्स हीट रिलीज्ड is equal to heat gained, and therefore heat gained by ammonia is equal to calorie. Okay, and therefore याला आपण बोलूया Q. therefore Q इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल M इंटू L राईट. M इंटू L. सो आपल्याला मास फाइंड करायचा आहे. L लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन व्हॅल्यू दिलेले 341 इज इक्वल टू ओके. therefore M इज इक्वल टू अपॉन
341 अँड हेन्स एम इज इक्वल टू व्हॅल्यू किती असणार आहे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 341 1705 728 586.5 युनिट असेल ग्रॅम. हे झालं अमाऊंट ऑफ अमोनिया इव्हॅपोरेटेड. सो एंडला आपण लिहिणार हाऊ मेनी ग्राम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. सो 586.5 grams of ammonia are to be evaporated.